एक मोटार निर्धारित अंतर 10 तासात कापते. जर अर्धे अंतर 40 किमी वेगाने व उरलेले अंतर ताशी 60 किमी वेगाने कापते तर त्या मोटारीने एकूण किती किमी प्रवास केला? हा सिंधुदुर्ग पोलीस पेपरला हा प्रश्न विचारलेला होता. तर आपण बघूया. आता आपल्याला पहिला आपण त्याचा सरासरी वेग काढून घेऊया. सरासरी वेग बरोबर 2 कंसात पहिला वेग गुणुले दुसरा वेग छेद पहिला वेग प्लस दुसरा वेग. तर 2 गुणुले पहिला वेग दिलेला आहे आपला 40, दुसरा वेग दिलेला आहे 60 किमी म्हणून 60 आणि छेदात पहिला वेग आणि दुसरा वेग यांची बेरीज केली तर 40 आणि 60 बरोबर किती 100. तर ह्या 100वरचा हा शून्य कट, 60वरचा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, राहिले किती 2 गुणुले 4 गुणुले 6, 4 दुने 8 आणि 8 संग 48 किमी. 48 किमी. आता आपल्याला काढायचं आहे अंतर. म्हणून अंतरचं सूत्र काय आहे? अंतर बरोबर वेग गुणुले वेळ. वेग दिलेला आहे किती 48 किमी म्हणून 48 गुणुले वेळ किती दिलेला आहे, म्हणजे एक मोठा निर्धारित अंतर 10 तासात कापते म्हणून वेळ किती दिलेला आहे 10. ह्यांचा गुणाकार करूया. हा शून्य आपण इथे घेऊया आहे असा. 1 8 8 आणि 1 4 4 म्हणजे 480 किमी. 480 किमी ते अंतर म्हणजे त्या गाडीने मोटारीने प्रवास केला आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं